हॅलो गाईज, आज आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आम्ही गुजरात ट्रिपमध्ये आलो आहे. तर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघायला जातो आहे. इथे एंट्रन्सला हे सगळं डेकोरेशन होतं, फाउंटन्स वगैरे, सेल्फी पॉईंट पण होते. हे काय सेल्फी पॉईंट. मग नंतर आम्ही इथे शेवटी आम्ही पोचलो चालत चालत, आणि इथे काय ते फाउंडेशन होतं. साईडला ट्रेडमिल होतं. मग आम्ही नंतर इझिली तिथे गेलो, ज्याच्याने आम्हाला एंट्री काढायला मिळेल. नंतर आम्ही शेवटी पोचलो आणि हा असा व्ह्यू होता. आम्ही फॅमिली फोटो पण काढला. मग नंतर आम्ही एंट्री केली. एंट्रीमध्ये म्युझियम टाईप होतं आणि तिथूनच खूप सारं डिजिटल वगैरे होतं, कम्प्युटर, आणि दाखवलेलं कसं स्ट्रक्चर बनवलं ते स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याच्याबद्दल दाखवलेलं. आणि इथे जे डोकं आहे वल्लभभाई पटेलचं, त्याचं इथे दाखवलं आहे. आणि इथे मिनी स्टॅच्यू पण होतं, जसं ते इथे मोठा स्क्रीन होतं, जिथे दाखवलेलं कसं व्ह्यू, इनसाइड व्ह्यू आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. मग नंतर असं फोटोज आहेत, आणि तिथे एक बॉक्स आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तिथे एक बॉक्स आहे. तिथे असं झेंडा दाखवला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा, म्हणजे कपडा. हे बघा, हा तो झेंडा आहे फोल्ड करून ठेवलेला, स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि इथे काय ठेवलं आहे एन्शंट टाईमचं. आणि इथे फोटो आहे PM मोदीचा. ही ती मिनी स्टॅच्यू. खूप सारे प्रोजेक्टर आणि स्क्रीन्स आहे. मग नंतर इथे कसा धोतीचं शेप असं दाखवलेलं, काय काय मेटल यूज केलेत ते सांगितलेलं. आणि हे ते स्क्रीनचं आहे, वर्क बाय डे असं दाखवलेलं, कसं ते प्रगती प्रोसेस झाली त्यांची. आणि फायनली हे झालं, असं स्टॅच्यू ऑफ युनिटी कवर केलं त्यांनी सगळं. हा इनसाइड व्ह्यू आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे. असं नर्मदा रिवर दिसते.
आणि बाजूलाच इथे थिएटर होता. मोठी स्क्रीन होती. एक स्क्रीन तर अशीच बंद होती, तरी पण सीट्स अवेलेबल होता. आणि एक मोठा असा प्रोजेक्टर होता. स्क्रीन दाखवलेलं कसं आम्ही प्रोजेक्ट केला एक्सेट्रा. इथे गुजरातचा मॅप दाखवलेला, नदी नर्मदा अशी. मग नंतर इथे बाजूलाच थिएटरच्या बाजूलाच बर्ड्स दाखवलेले आणि एक कम्प्युटर होता. त्याच्यावर काही प्रश्न विचारलेलं असतं, त्याचं राईट ॲन्सर करायचं. हे बघा, हे ते स्क्रीन आहे. माझं रॉंग आलं, नंतर केलं तर करेक्ट होतं. हा स्क्रीनच एक बिघडलेला होता. दुसरीकडे बघितलं तर दुसरी मुलं पण खेळत होती, म्हणून काय केलं नाही. दाबलं तरी पण काहीच होत नव्हतं. असा व्ह्यू होता. खूप सारे पक्ष्यांचं, फिश, बर्ड्स असं दाखवलेलं, ईगल वगैरे खूप हे होते. केलं इथे पण केलं तर नाही होते. काय झालं काय माहीत. काय ह्यांच्यामध्ये काय असे स्क्रीन बिघडलेलेच होतात मोस्टली. आणि नंतर हा असा व्ह्यू होता, एकदम मोठं होतं. आणि इथून ते वरती इनसाइड व्ह्यू येतो वल्लभभाई पटेलचं. हा येतो गॅलरी व्ह्यू. मग नंतर इथे प्लेज होतं, मेक प्लेज, जिथे आपलं स्वतःचं प्लेज बनवायचं. आणि त्या मोठ्या स्क्रीनवर पेपर आहे ना, तिथे आपलं नाव येतं. इथे असं नाव टाकायचं, एज, सिटी, लोकेशन. तर मी अमुक टाकलं माझं नाव, पण मी नंतर घाबरलो काय होतं पहिल्यांदाच. मग नंतर मी प्लेज केलं. आणि नंतर इथे आपल्या महाराष्ट्राचं दाखवलेलं होतं, कुठले कोणकोणते राज्य आहे. आणि इथे स्क्रीन होतं वल्लभभाई पटेल. न्यूजपेपर्स पण होते, काय वॉलपेपर. इथे दाखवलेलं कसं. आणि इथे एक स्क्रीन होतं, केलं मस्त होतं. हे क्विज होतं, म्हणजे असं इंग्लिश, गुजराती आणि हिंदी पण आहे. तर इथे फ्रीडम फायटरचं हे होतं, भोपाळ, पंजाबचं ते दाखवलेलं आहे. बघा, मला फर्स्ट ॲन्सर करेक्ट होता. दुसरं केलं, असं करत गेलो. खूप चांगलं होतं इथे.
नंतर लिफ्ट घेऊन आम्ही वरती आलो. पटकन 1-2 मिनटं लागली असतील वरती पोचायला. हे बटन होतं मी वरती दाखवलेलं आता. आणि नर्मदा नदी हा व्ह्यू आहे. असा हा सराउंडिंग होता. असं ग्लासेस लावलेले, सिक्युरिटी पण होता. आणि नंतर आम्ही खालती उतरलो, लिफ्ट घेतलं. तिथे ट्रेडमिल होता वरती. आणि जिथे खालती इथे लेझर शो होतो इथून असा. डेकोरेशन केलेलं ग्रीनरी आर्टिफिशियल होता का खरं होतं माहीत नाही. आणि हा असा नजारा होता. हा फोटो होते फूड थंब. तर आम्ही फूड काउंटमध्ये आलो. हा फूड काउंटचा इनसाइड व्ह्यू आहे. अमूल कॅफे होता, अमूल आईस्क्रीम होता आणि डोशाचे हे पण होते स्टोर. स्टारबक्स कॉफी होती. खूप सारं होते इथे. आम्ही लेझर शोसाठी थांबलो. इथे खूप सीट होत्या, 1000पेक्षा सीट. हा बघा स्टारबक्सचा व्ह्यू आहे. 7 वाजता लेझर शो होतो आणि किती जण थांबली होती लेझर शोला. हा असा व्ह्यू होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी असं लिहिलेलं, मस्त होतं. मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो लेझर शोचा आत्ता. नंतर माझा फुल व्हिडिओ चॅनलवर येणार आहे लेझर शोचा. भाई पटेल नाम कहलाता था सरदार, कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार, अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार। गांधी बापू का शिष्य, सत्य अहिंसा का अवतार, किंतु एक भारत करने को धर लेता हथियार। लौह पुरुष संबोधन था वो लोहे की दीवार, तेज पुंज तुम शक्ति
पीठ तुम, बल का सागर अपरंपार। ऋणी देश का नम्र नमन, तुम स्वीकारो सरदार। 1857 में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल। करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनकी पत्नी लाडबाई के 5 बेटों और एक बेटी में से चौथे पुत्र थे वल्लभ भाई। बालक वल्लभ ने करमसद के बाद नडियाद से अपनी हाई स्कूल की शिक्षा पूरी की। फिर 13 साल की उम्र में उनकी शादी भी हो गई छोटी सी झवेरबाई से। 2 बच्चों बेटी मणिबेन और बेटे ताया भाई को जन्म देने के बाद झवेरबाई असमय ही चल बसी। सदी बदलने और 20वीं सदी आने पर उनका जीवन भी एक चमत्कार की तरह बदला। प्लीडर का इम्तिहान पास करके वो वकालत करने लगे, पहले गोधरा, फिर आणंद और उसके बाद अहमदाबाद में। मगर जल्द ही वकालत छोड़कर वो बैरिस्टर। लेझर शो झाल्यानंतर मग आम्ही सरोवर डॅमकडे आणखीन एक लेझर शो होता। कसा होता आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.